बा विठ्ठला, काय चाललंय तुझ्या पंढरपुरात? अहो पालकमंत्री साहेब, हाच का विकास? आषाढी वारीच्या नावाखाली लाखो कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च झाला, पण पहिल्याच पावसात नव्याने केलेला रस्ता अक्षरशः उखडून गेला. काही ठिकाणी डांबर टायरला चिकटलं, तर काही ठिकाणी रस्ता वाहून गेला. मग प्रश्न पडतो, हा विकास आहे की जनतेचा पैशाचा अपव्यय? जर काम दर्जेदार झालं असतं तर एका दिवसाच्या पावसात रस्ता खराब झाला असता का? काम निकृष्ट दर्जाचं होतं का? ठेकेदाराला मोकळं रान कुणी दिलं? कामाची तपासणी करणारे अधिकारी कुठे होते? आणि एवढा निधी मंजूर करणाऱ्या लोकप्रतिनिधींना हे दिसत नाही का? निधी आला, पण फायदा कुणाचा झाला? ठेकेदाराचा, अधिकाऱ्याचा की राजकीय टक्केवारीचा? हा प्रश्न आता प्रत्येक पंढरपूरकर विचारत आहे. रस्त्यावर पुन्हा खड्डे पडले, पण जबाबदार कोण? ठेकेदारावर कारवाई होणार का? संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित केलं जाणार का? की नेहमीप्रमाणे चौकशीच्या नावाखाली हे प्रकरणही दडपलं जाणार? लक्षात ठेवा, वारीसाठी आलेला निधी हा जनतेच्या करातून आलेला पैसा आहे. तो कुणाच्याही खासगी मालकीचा नाही. त्या पैशातून दर्जेदार काम होणं ही जनतेची अपेक्षा आणि प्रशासनाची जबाबदारी आहे. वारकरी श्रद्धेने पंढरपूरची वाट चालतात, पण त्यांच्या नावावर होणाऱ्या प्रत्येक कामाचा हिशोबही एक दिवस द्यावाच लागेल. कारण न्याय उशिरा मेला तरी सत्य लपून राहत नाही. तुमचं मत काय? त्या रस्त्याच्या अवस्थेला फक्त पाऊस जबाबदार आहे की निकृष्ट काम आणि भ्रष्टाचार? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा.